इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सप्तशृंग गडावर चैत्रोत्सवाच्या 6व्या दिवशी भक्तीचा महासागर उसळलेला पाहायला मिळतोय. आज श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या मंदिरात पंचामृत महापूजा मोठ्या भक्तिभावाने पार पडली. या महापूजेला श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी आणि कळवण तहसीलदार तथा विश्वस्त रोहिदास वारोळे यांनी सहपत्नीक उपस्थित राहून पूजा केली. चैत्रोत्सवाच्या प्रारंभापासूनच गडावर भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रामनवमीपासून सुरू झालेला हा उत्सव आता शिखरावर पोहोचताना दिसतो आहे. तिसरा, चौथा आणि 5वा दिवस गडावर मोठ्या गर्दीचा साक्षीदार ठरला आणि 6व्या दिवशी हीच परंपरा कायम राहिली. हजारो नव्हे तर लाखो भाविक आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गडावर दाखल होत आहेत. भाविकांचा 24 तास सुरू असलेला ओघ लक्षात घेता मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लावण्यात आल्या आहेत. अनेक भाविक रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी थांबत असल्याचं चित्र आहे. ट्रस्ट प्रशासनाच्या वतीनं पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, विश्रांती व्यवस्था, मार्गदर्शनासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गर्दी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून आपत्कालीन सेवांसाठी आरोग्य पथके आणि ॲम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. विविध सामाजिक संस्था देखील महाप्रसाद आणि सेवा कार्यात सहभागी झालेल्या दिसत आहेत. दरम्यान आई सप्तशृंगीच्या जयघोषाने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला असून वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले आहे. उद्या गडावर पारंपरिक मानाचा कीर्तिध्वज विधिवत पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ढोल ताशांच्या गजरात निघणाऱ्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी होणार असून त्यामुळे उद्याही गडावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. NCN न्यूजसाठी रघुवीर जोशी, श्री सप्तशृंगी गड.